हॅलो, स्वागत आहे सगळ्यांचं आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जाओ अशी साईंचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या आपल्या ब्लॉगला आपण सुरुवात करूयात. तर सध्या तर वातावरण मी मागच्या व्हिडिओतही सांगितले, नाशिकमध्ये काही बऱ्याच ठिकाणी असंच वातावरण आहे पावसासारखं आणि ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे की कपडेसुद्धा वाळत नाही 2-2 दिवस. आणि माझं तर तसंच झालं. कालच्या दिवशी भरपूर असे कपडे होते, जीन्स वगैरे आणि स्वेटर होते तर तिघांचे, आणि टॉवेल वगैरे आंघोळीचे, तर ते धुवून झाले होते पण संध्याकाळपर्यंत ते वाढले नव्हते. आणि रात्री आपण बाहेर कपडे ठेवत नाही म्हणून मी ते काढून घेतले होते. आज परत त्यांना वाळत घातलं होतं. तर हा जो व्हिडिओ आहे तर हा याआधी जो मी व्हिडिओ अपलोड केला आहे तर त्याच्या पुढे मी हे शूट केलेलं होतं दिवसा, आणि तो जो काही मी अपलोड केलेला आहे तर तो माझा मॉर्निंग रुटीनमध्येच आला आहे. तो सकाळी 9 ते 10पर्यंतचं रुटीन मी शेअर केलं होतं त्यात. त्यानंतर मग हे असं एक्स्ट्राची कामं असतात, एक्स्ट्राचंच काम म्हणावं लागेल याला, कारण हे कालचेच कपडे होते. तर मी बऱ्याचदा काय करते, जिथे कपडे काढते तिथेच त्यांना घड्या घालून ठेवते, म्हणजे घरात जाऊन फक्त त्यांना वेगवेगळं करायचं असतं. तिघांचे, आधीचे वेगळे, माझे आणि आहोंचे, आणि सेपरेट जे काही आमचे कप्पे आहेत तर त्यात मी ते ठेवत असते. आणि हे बरं पडतं, जर का आपण घरात असेच कपडे डायरेक्टली काढून नेले तर ते बऱ्याच वेळपर्यंत आपण इतर कामांना लागून जातो आणि ते तसेच बेडवर पडलेले असतात. त्यापेक्षा मी थोड्या घाईमध्ये वेड्यावाकडं झाल्या तरी चालतील पण अशा घड्या करून ठेवते, आणि ज्यामुळे की पुढची कामं सोपे होतात आणि जरा क्लीन वाटतं आहे घरात. नंतरून जर का मला वेळ भेटला तर मी छान व्यवस्थित घड्या घालून त्यांना ठेवत असते. पण हे रोजचेच कपडे असल्यामुळे फारसं काही एवढं त्यांना म्हणजे असं व्यवस्थितच घडी घालायला पाहिजे असं काही नसतं, कारण ते दुसऱ्या दिवशी परत लागणारे असतात. आणि त्यातल्या त्यात ते कप्प्यामध्ये असल्यामुळे बाहेरून असं मेसी वाटत नाही, पॅक झालेले असतात आतमध्ये तर. आणि आत्ताचे जे काही कपडे आहेत तर ते मी आता लावते मशीनला. आणि आज आधीचा टिफिनही गेला होता आणि आहोंचा नाश्ता झाला होता. आणि स्वयंपाकाचं मला टेन्शन नव्हतं, कारण आहोंचं म्हणजे जेवायला घरी येणार की नाही हे काही त्यांचं असं निश्चित नव्हतं. तर ते आल्यावर काहीतरी बनवणं होईल म्हणून त्यांच्यासाठी जे काही सँडविच बनवलं होतं तर मीही त्यांच्यासोबत बनवून घेतलं होतं थोड्या वेळाने नंतर मग, आणि तेच खाल्लेलं, त्यामुळे भूकही वाटत नव्हती. आणि असेच पूर्ण दिवस निघून गेला, तेही घरी जेवायला आले नाही आणि स्वयंपाकही बनवणं झालं नाही. तर संध्याकाळी हे खूप दिवसांचं माझं पेंडिंग काम होतं, बऱ्याच दिवसांपासून माझं चाललं होतं. माझे जे काही झाडं मी वर ठेवलेले आहेत, ज्यांना काही खाली सूर्यप्रकाश कमी पडत होता गॅलरीत, मी आता बाहेरून ग्रीन नेट लावून घेतले, त्यामुळे मला थोडीशी झाडं तिथे अशी कोमेजल्यासारखी वाटत होती आणि छान अशी म्हणजे ते डेव्हलप होत नव्हती, ग्रो करत नव्हती. बऱ्याच झाडांच्या कड्या पटकन त्यांना येत नव्हत्या, फुलं येत नव्हती स्प्रे करूनसुद्धा. तर मग मी त्यांना वर आणून ठेवलं गेल्या महिन्याभरापासून, आणि रोजच्या रोज मग त्यांना पाणी द्यायला वर येणं होतं तसं. तर 3-4 दिवसांपासून मी नव्हती आलेली आणि वर ठेवलेले असल्यामुळे काय झालं आहे, खाली जेव्हा होती तेव्हा प्रत्येक आठवड्याला मी त्यांच्यात जी काही माती असते ती खालीवर करून घेते, आणि खतं वगैरे काही ना काही सुरू असतं. तर वर ठेवल्यामुळे त्यांच्याकडे थोडंसं दुर्लक्ष झालं होतं, त्यामुळे जे काही झाडाची गळून पडलेली पानं असतात तर ती कुंड्यांमध्ये जमा झालेली होती. इतरही बरीचशी घाण त्यात जमा झाली होती. तर आणि 1-2दा मागे आहोंनी त्यांना स्प्रे केलं होतं, तर ती झाडे मला संपूर्ण धुवून काढायची होती. आणि आता बघूया 1-2 दिवसात, पावसाचं वातावरण आहे म्हणून मला असं वाटते जर आलं तर ठीक आहे, त्यांना नॅचरल एखादा पाऊस भेटेल म्हणून मी त्यांना वर ठेवलं आहे. पण फक्त वातावरण झालेलं आहे, पाऊस मात्र अजूनपर्यंत आलेला नाही आहे. तर असं मग आज त्यांचं सगळं तेच क्लिनिंगचं काम होतं. मला सगळी माती उकरून काढली मी, आणि उन्हामध्ये ठेवल्यामुळे इतकी छान माती झालेली अशी भुसभुशीत. मी तुम्हाला आता लास्टला दाखवेल उन्हात ठेवल्यामुळे झाडांना किती फायदा झाला आहे ते. आणि या ज्या ठिकाणी मी ह्या कुंड्या ठेवलेल्या आहेत तर तिथे दिवसभरही म्हणजे ऊन, खूप असं ऊन नसतं, जेवढं हवं तेवढंच असतं. नंतरून दुपारून त्या जागेवर सावली येते, तर त्यामुळे सुद्धा झाडांना पाहिजे तेवढ्या प्रमाणातच म्हणजे सूर्यप्रकाशसुद्धा मिळतो आहे. त्यामुळे छान त्यांची आता ग्रोथ झालेली आहे. इथून पुढे मी तुम्हाला दाखवलेच, खूप साऱ्या कड्या आलेल्या आहेत झाडांना, त्यातल्या त्यात 1-2दा स्प्रे झाले आहेत त्यांना, तर छान वाढत आहेत ते आता. तर माझं चाललं आहे अजून 1-2 दिवस त्यांना ठेवते वर, आणि आता आम्हाला गावीही जायचं आहे. तर तिकडनं आल्यावर मग मी त्यांना खाली घेऊन जाईल, आणि त्यासाठीच मग मी आज त्यांचं सगळं जे काही आहे ते माती वगैरे खालीवर करून घेते, त्यांना धुवून पाणी वगैरे घालून देते, कारण इथून पुढे आता 2 दिवस त्यांना पाणी घालणं नाही होणार, आम्ही घरी नसू त्यासाठी. तर सगळी झाडांमधली मी माती आता उकरून घेते, ज्यामुळे की आपण जे पाणी टाकतो ते पूर्ण मुळांपर्यंत खालपर्यंत जातं, नाहीतर ते वरचं जे काही सरफेस असतं ते हार्ड होतं आणि पाणी आपलं वरच राहतं.
म्हणजे लवकर खाली मुरलं जात नाही, प्रॉपर पाणी झाडांना भेटत नाही. तर ते करते मी आता. आणि जमलं तर संध्याकाळी एखादं परत त्यांना स्प्रे होणार आहे. तसं आवडली सांगितलं की 2 दिवसांनी गॅपनंतर आपण देऊ शकतो. पण तरी माझं असं चाललं आहे की 1 3 ते 4 दिवस झाल्यानंतर मी देते, कारण 2 दिवसांआधीच त्यांनी दिलं होतं. आणि मला हे काम करणंही तेवढंच अर्जंट वाटत होतं. पण तब्येतही खूप जास्त माझी जाम झालेली होती. खूप मला शिंका येत होत्या आणि कणकण होत होती. पण मग उद्याचा पूर्ण दिवस तर आपण कुठे बाहेर जायचं म्हटलं की तयारीतच जातो आपला. आणि झाडांकडे मग दुर्लक्ष झालं असतं, म्हणून मी बसून का असेना पण ते सगळी कामं करून घेते. आणि हे जे काही तुळस आहे माझी, तर ती वाढली होती. तशी तर माझ्याकडे 3-4 ठिकाणी मी तुळस लावलेले आहेत. तर बाकीचे जे आहेत ते म्हणजे ॲज इट इज चांगल्या कंडिशनमध्ये आहेत. आणि हे एक तुळस आहे तर ती वाढली होती. पण थोडं मला कुठेतरी म्हणजे 4-5 दिवसांआधी मी बघायला आली होती, तेव्हा वाटत होतं कुठेतरी की ती जगेल, म्हणून एक शेवटचा प्रयत्न करून बघितला. पण ती पूर्णपणे आता म्हणजे काडी झालेली वाढून. तर ती मी काढून घेतली आणि ती अशी वाया जात नाही. माझा पहिला दुसरा व्हिडिओ कोणी बघितला असेल तर मी खूप छान असं तुळशीच्या काड्यांपासून माळा बनवली, हातात घालायला, गळ्यात घालायला. तर तसंच मी आता ह्याही काड्या पाण्यात भिजत घालून देईल आणि माळा वगैरे बनवून ठेवेल. जे की ह्या आमच्या ज्या आत्ता आहेत त्या खराब होतील तेव्हा मी म्हणजे घालायला होतील त्या. आणि मी तर हातात घातली होती, पण ते सगळे मणी माझे तुटून पडले, म्हणून ते मी काढून टाकले. तर याच्यातून मी आता नवीन बनवणार आहे. तर सगळ्या झाडांची माती मी छान अशी खालीवर उकरून घेतली आहे आणि झाडांना आता एका ठिकाणी इकडच्या कोपऱ्यात ठेवते, कारण बऱ्याचदा आम्ही वर टेरेसवर काही छोटे मोठे आमचे फंक्शन्स असतात, बड्डे वगैरे, ते सेलिब्रेट करतो. तर लहान मुलंही सोबत येतात, तर झाडांना काटे वगैरे असतात, तर नको लागायला म्हणून मी ते आता इकडच्या कोपऱ्यात सगळे शिफ्ट करतोय. महिनाभर झाला असेल झाडांना वर ठेवलेले टेरेसवर, कारण मला असं वाटत होतं की खाली ते फारसे ग्रो नाही होते. जेव्हापासून आम्ही ते ग्रीन नेट लावलं आहे ना, तेव्हापासून त्यांना मला असं वाटत होतं की ऊन कमी पडतं आहे. तर त्याच्यासाठी म्हणून मी त्यांना वर ठेवलं होतं. तर आता तुम्हाला मी वर ठेवल्यामुळे काय फायदा झालेला आहे टेरेसवर ते दाखवते. कारण एक 4-5 दिवसांपासून मी वर आलेली नव्हती झाडांना पाणी घालायला. आणि आधी येत होते. तर आज मला त्यांचं थोडंसं कामही करायचं होतं, माती वगैरे त्यांची वर खाली करायची होती आणि जाऊन बघूयात म्हटलं. कारण एक 5-6 दिवसांपेक्षा जास्त झालं असेल, मला वाटतं 8-10 दिवस झाले असतील. मी एक गुलाबाचं आणि एक कुठलं रोप होतं आता मला आठवत पण नाही, प्राजक्ताचं होतं वाटतं, पारिजातकाचं. तर ते 2 रोपं घेतले होते. तर म्हटलं कुंड्या खाली करून त्यांना लावून देऊ, ज्या कुंड्यांमध्ये रोपं नाही त्यांच्या ती झाडं लावून देऊ. पण ती वाढलेली आता मी इथे बघायला आले तर तरीसुद्धा मी त्यांना लावून दिलेलं आहे. कारण त्यांच्या जे काही खाली मुळं असतं तर ते मला व्हाईट दिसत होतं. व्हाईट म्हणजे ते जिवंत आहेत, तर ते जगतील जर त्यांना व्यवस्थित आता काळजी घेतली थोडी तर तरीसुद्धा मी ते लावून दिलेले 2 काड्या. आणि आता तुम्हाला दाखवते काय चेंजेस झालेले झाडांमध्ये. ते हे आपलं ब्ल्यू कलरचं जे काही गोकर्णी असतं, मला वाटतं अपराजिता त्याला म्हणतात, तर त्याचं हे झाड आहे, वेल आहे. तर तो खाली अजिबात ग्रो करत नव्हता आणि इथे आता छान असं त्याला ग्रो करतं येते. आणि ह्या झाडाला तुम्ही कड्या बघू शकता. तर बरीचशी झाडं जेव्हा खाली होती तेव्हा असं वाटत होतं की ही झाडं आता परत जगता की नाही माहिती नाही, कारण खूप त्यांची कंडिशन खराब झाली होती. आणि जेव्हापासून वर ठेवलं आहे तेव्हापासून सगळ्याच झाडांना छान अशी पालवी फुटली, फुलांचं प्रमाण वाढलेलं आहे, भरपूर अशा कड्या येत आहे आता. आणि छान असे झाडं सगळे आता म्हणजे हेल्दी झालेले आहेत. तर आणि हे जे तुम्हाला झाडांवर जे काही व्हाईट दिसत असेल तर तो काही आजार वगैरे नाही आहे. अहोंनी त्यांना स्प्रे केलं होतं, तर म्हणून ते झाडांची पानं तशी आहेत. तर त्यांना मी आता धुवून काढते आधी आणि मग सगळ्या झाडांना पाणी घालायचं आहे, कारण 2 दिवस आता त्यांना पाणी घालणं होणार नाही आहे. आणि तुम्ही माती बघू शकता किती छान झालेली, जशी अगदी शेतात असते तशी माती झालेली भुसभुशीत. तर एका साईडला मी आता हे सगळ्या कुंड्या इथे जमा करून ठेवलेल्या आहे, कारण परत आज संध्याकाळी आमच्या इथे उद्या संध्याकाळी आमच्या इथे एक बड्डे आहे, तर तोही आम्ही वर सेलिब्रेट करू. तर त्यासाठीच मी सगळ्या कुंड्या साईडला करून घेतल्या, कारण बऱ्याचदा मुलंही सोबत असतात, तर त्यांचं खेळणं इकडे तिकडे पडणं सुरू असतं. आणि बऱ्याच झाडांना काटेसुद्धा आहेत, तर ते जे काही काटेरी झाड आहेत ते मी मागच्या बाजूला ठेवून दिलेले आहेत आता. पण तरीसुद्धा एक सेफ्टी म्हणून मी ह्या कुंड्या आता 2-3 दिवस असंच ठेवणार आहे. आणि जेव्हा बड्डे वगैरे होईल आणि मी गावावरून फिरून येईल तेव्हा परत त्यांना सरळ एका लाईनीत मी लावणार आहे, कारण एवढाच पॅसेज आम्हाला मिळतो. आणि त्यातही नाश्त्याचं वगैरे ठेवलेलं असतं, तर खाली बसून आम्ही बऱ्याचदा नाश्ता वगैरे करत असतो. त्यामुळे ती सगळी जागा आता मला क्लीन करून घ्यायला लागणार आहे. इथे एवढ्या जागेत होतं आम्हाला
सगळ्या बायकांना. आणि मी झाडू आणायला विसरले होते, तर त्यासाठी पेपर आहे माझ्याकडे, न्यूजपेपर, तर त्यानेच मी ते झाडून काढले. आणि खरं सांगायचं तर मला त्रास एवढा मरणाचा होत होता, माझ्याने खाली अक्षरशः म्हणजे खाली मान घातली की डोकं खाली हातात येतं का काय असं वाटत होतं. पण तरीसुद्धा आज जर हे काम राहिलं तर मग 2-3 दिवस तसंच राहिलं असतं, कारण मी गावी निघून गेले असते. तर त्यासाठी मी ते हे एवढं आवरून घेतलं फक्त. आणि फारशी काही घाण झालेली नव्हती, कारण मी येतानाच पेपर आणले होते सोबत, आणि जी काही कुंड्यांमधली माती होती, कागद पडलेले होते किंवा काही पालापाचोळा होता, तर तो मी त्या न्यूजपेपरवरच काढला होता. ही थोडीफार माती होती जी काही खाली उडालेली होती, तर ते तेवढंच काय ते होतं. बाकी तर मी सगळं हे जे काही तुम्हाला न्यूजपेपर दिसतो यातच काढलं होतं सगळं माती वगैरे. आणि जे काही 2 नवीन रोपं घेतले होते मी एक 4-5 दिवसांपूर्वी दारावर विकायला आले होते, तर एक गुलाबाचं आणि एक पारिजातकाचं, तर तेही पूर्णपणे वाढले होते, कारण आज उद्या लावेलमध्ये एक 5-7 दिवस निघून गेले होते. पण आहेत ते जिवंत, तर तेही मी आता लावून दिले आहेत. एक 2 कुंड्यांमध्ये जगले तरी ठीक, पण मला वाटतं ते जगतील. आहेत बऱ्यापैकी चांगल्या कंडिशनमध्ये, पूर्ण कडक अशा त्यांच्या काड्या झालेल्या नव्हत्या, फक्त जे काही पाला असतो, पालवी असते, तर ती गळून गेली होती. तर बघूया आता काय होतं ते. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच तुमच्या काही सजेशन असतील तर ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा.